ट्विस्ट तर आत्ता मला वाटतं, की आत्तापर्यंत जी आपण गोष्ट दाखवली त्यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आता येणार आहे आणि हा ट्विस्ट नक्कीच म्हणजे काय ते आत्ता सांगणार नाहीये. पण तुमच्या मंजू दीदीचा अवतार बघून भाई तुमचे होश उडणार आहेत. आपण एवढा मोठा प्रवास करून लोक खास आपल्याला भेटायला येतात. हं. ही खरंच खूप भारी फिलिंग आहे येस, आणि करेक्ट. ह्या ह्या शोमुळे जे प्रेम मिळालंय ते शब्दात सांगता येणार नाही. काय सांगता? नमस्कार, मी निकिता मालिका बज मराठीमध्ये तुमचं स्वागत करते आणि मी आता आली आहे साताऱ्यामध्ये इन्स्पेक्टर मंजू या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे सत्य आणि मंजू, सगळ्यांचे लाडके सत्य आणि मंजू. कसे आहात? मस्त. मस्त. कसं शूट सुरू आहे? किती मजा येतेय? पाऊस पण पडतोय, साताऱ्यात आहोत. म्हणजे गेली 2-3 वर्ष झाली सीरियल खूप छान चालतीये. कॉन्स्टेबल मंजू, आता इन्स्पेक्टर मंजू. सो साताऱ्यात शूट करताना किती मजा येतेय तुम्हाला? किती कनेक्ट झालायत या लोकेशन सोबत सुद्धा? मजा तर खूप येते कारण आता 2.5 वर्ष झाली इथंच आहोत आणि इथलं वातावरण खूप अनप्रेडिक्टेबल आहे. कारण आउटडोर शूट करताना असं वाटतंय की आता पाऊस नाही येणार आणि बरोबर आउटडोर शूट करताना पाऊस येतोय. हं. त्यात आता श्रावण आहे तर असं ये-जा पावसाची चालूच आहे. त्यात एवढी तारांबळ उडते आमची पण एन्जॉय खूप करतोय. काय सांगशील? अ, आता तू म्हणालीस तसं की ते 2.5 वर्ष आम्ही आता शूट करतोय आणि सुंदर आहे. हं. सातारा खरंच खूप सुंदर आहे आणि आम्ही आत्ता ज्या लोकेशनला शूट करतोय, हे लोकेशन असेल किंवा आउटडोअर जे लोकेशन असतात, हं. खूपच सुंदर सगळं आहे. वातावरण खूप छान आहे श्रावण असल्यामुळं आणि मजा येते खूप. एन्जॉय तर आम्ही करतोच. मग कुठे फिरायला गेलायत की नाही साताऱ्यामध्ये अजून? फिरायला आम्ही शूटच्या निमित्तानं जे आम्हाला फिरायला मिळतं तेवढंच. बरं आणि इथली एखादी कोणती अशी डिश जी तुम्हाला प्रचंड आवडते किंवा अशा ठिकाणी तुम्ही गेलायत का, की बाबा तिकडे खूप छान जेवण मिळतं किंवा ती डिश आम्ही तिथे ट्राय करायला नक्की जातो? जॉली मिसळ म्हणून एक आहे इथे हं, हं. वाईमध्ये. ते तुम्ही जर बघितलं तर खूप फेमस आहे आणि मिसळ अर्थातच हं, हं. सगळ्यांचीच आवडते. हं. आमचीही खूप आवडते आहे. तर ते खूप मस्त आहे. आम्ही ते ट्राय केलं. वाह! आणि आता मगाशीच तुमचे फॅन्स आलेले. बारामतीवरून एक फॅमिली तुम्हाला भेटायला आलेली. काय सांगाल त्यांच्याबद्दल? किती येतात आणि दिवसभरात येतात, रोज येतात? हो, फॅन्स म्हणजे चाहते येत असतात. आता एक आठवड्यापूर्वीच मला वाटतं, की कराडच्या 2 मुली आल्या होत्या कराडवरून. आता ते बारामतीवरून आले होते. हं. तर खरंच खूप ग्रेटफुल फील होतं. कारण हे लोकेशन खूप आउटडोअर शूट करतो आम्ही आणि सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाहीत, जेवढ्या मुंबईत शूट करताना अवेलेबल असतात आर्टिस्ट किंवा लोक तिथे येणं त्यांना पॉसिबल असतं. पण एवढा मोठा प्रवास करून लोक खास आपल्याला भेटायला येतात. हं. ही खरंच खूप भारी फिलिंग आहे येस, आणि करेक्ट. ह्या ह्या शोमुळे जे प्रेम मिळालंय ते शब्दात सांगता येणार नाही. काय सांगशील? नाही खरंच आहे हा म्हटला तसं खूप प्रेम करतायत लोक आणि ते हे लोक आता बारामतीवरून आले होते. मी त्यांना विचारलं, की किती तासांचा प्रवास आहे? तर ते बोलले, की 3 तासाचा प्रवास हं. आणि त्यांची मुलगी 12वीला आहे. तर तिची नीट परीक्षा तिने दिली आता जस्ट आणि तिचे वडील सांगत होते, हं. की एक दिवस पण असा नाही, की मालिका तिने बघितली नाही आहे. 12वीत असून. आश्चर्य वाटतं आणि छान वाटतं. खूप येस. छान वाटतं. आणि एक साधारण ना Instagramवर सत्य आणि मंजू नुसतं टाइप जरी केलं ना, तरी अशी फॅन पेजेसची लिस्ट लागते. सो असा तुम्ही कधी विचार केलेला का, की अशी गोष्ट होईल, लोकांचं इतकं प्रेम मिळेल, इतके फॅन पेजेस तयार होतील? कारण सगळीकडून तुम्हाला प्रचंड प्रेम मिळते. यासाठी किती ब्लेस्ड वाटतं, किती भारी वाटतं, की या टप्प्यावर आता पोहोचलोय. नाही, खरंच छान वाटतंय. इतके फॅन पेजेस आहेत, की म्हणजे आमचे जे रिलेटिव्हज आहेत माझे, ते कन्फ्यूज होतात, की तुझं अकाउंट कोणतं आहे? करेक्ट. आणि त्यांचे मेसेजेस येत असतात आम्हाला आणि आम्ही प्रमोशन जितकं करत नाही. आमच्या फॅन पेजेस थ्रू प्रमोशन म्हणजे कुठल्याही सीनमधले स्क्रीनशॉट मारून आमचे हं, फोटोज व्हायरल हं, होतात. हं. छान वाटतं खरंच. करेक्ट. जसं आत्ता मंजू म्हणाली तसंच पी-आरची काही गरजच नाहीये. कारण भाई घर का हो. पी-आर है, पर्सनल पी-आर है, सब अपने लोग है. म्हणजे खरंच त्यांचं एवढं प्रेम आहे, की आता आजच एक आम्ही सगळे हसत होतो वर. तर नागपंचमी आज आहे. हं, हं. तर माझा एक फोटो आहे. हं. तर कास पठारावर आम्ही फिरायला गेलो होतो तेव्हाचा. तर त्याच फोटोला त्यांनी एआय केलंय आणि त्यात असं मी खूप मोठा जवळपास अजगर असा पकडून उभा आहे. आणि मग मला बरेच लोक सेटवर विचारत होते, की "अरे, तू कसं कधी काढला असा फोटो? खरोखरचा आहे का? हं, विषारी होता का?" हं. तर मग मी त्यांना एक्सप्लेन केलं, की असं काही नाहीये. हा फक्त एआय जनरेटेड फोटो आहे. पण हेच त्यांचं प्रेम आहे, की जसं नागपंचमी आहे त्यामुळं नागाबरोबर कुठल्याही फोटो सणाचे कुठलाही सण असो,
काही फेस्टिवल असो, देशात काय घडत असो, तर त्या सिच्युएशनमध्ये सत्या मंजू कसे दिसतील हे क्रिएट करायला त्यांना खूप आवडतं वा. आणि खूप पी-आरची गरज नाही. त्यामुळे हम्म. खूप ब्लेस्ड वाटतं. वा. आता अपकमिंग काय ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेत? एक थोडी हिंट द्याल किंवा काय सांगाल? हा जरा विचार करून उत्तर द्यावं लागेल ह्या प्रश्नाचं. ट्विस्ट तर आत्ता मला वाटतं की आत्तापर्यंत जी आपण गोष्ट दाखवली त्यातला सगळ्यात मोठा ट्विस्ट आता येणार आहे आणि हा ट्विस्ट नक्कीच म्हणजे मंजूवर खास करून जे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि ज्या वेगवेगळ्या फेजेसमधून मंजू हे पात्र गेलंय आणि जसं जसं तिनं सपोर्ट केलाय भावनिकरित्या, आर्थिकरित्या किंवा शारीरिकरित्या एक इन्स्पेक्टर म्हणून, तर त्यातलंच काहीतरी खूप ग्रँजर आणि ह्यूज तुम्हाला बघायला मिळणार एवढं नक्कीच सांगू शकतो. काय ते आत्ता सांगणार नाहीये. पण तुमच्या मंजू दीदीचा अवतार बघून भाई तुमचे होश उडणार आहेत. वा. मस्त मस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मालिकेत प्रेक्षकांना. खूप छान वाटलंय तुमच्याशी बोलून. एकदा जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगाल आणि प्रेक्षकांचं प्रचंड तुम्हाला प्रेम मिळते त्याबद्दलही काय व्यक्त व्हाल? हां. तर सगळ्यांना खूप खूप थँक्यू. आजपर्यंत खूप प्रेम दिलत तुम्ही आम्हाला आणि त्यामुळेच आम्ही आता 300चा टप्पा पूर्ण केला इन्स्पेक्टर मंजूचा. असंच प्रेम देत राहा. आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खरंच म्हणजे 2.5 वर्ष आम्ही इथे शूट करतोय आणि आताही म्हणाले तसे 300 भाग पूर्ण झालेत आणि कॉन्स्टंटली ते प्रेम करतायत आमच्यावर ऍक्च्युली आणि आमचा पहिला शो आहे आणि पहिल्याच शोमध्ये एवढं भरभरून प्रेम मिळतंय त्यासाठी खरं तर आम्ही दोघंही खूप ऋणी आहोत. असंच प्रेम करत राहा, प्रेम देत राहा आणि आता तुम्ही जे काही सगळं ऐकलं होतं तेच त्याच्या व्यतिरिक्त पुढे जाऊन म्हणजे तर मी चिडका आहे, इरिटेट करतो, फंबल मारतो हे सगळं ठीक आहे, पण मी मनाने खूप चांगला आहे गाईज. त्यामुळे माझ्यावर असंच प्रेम करत. काय सांगशील? हो, खरंच चांगलं आहे. त्यामुळं जितकं प्रेम करताय त्याच्यापेक्षा डबल प्रेम करा आता त्याच्यावर मी सांगते तुम्हाला. बस. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि आपण पुन्हा पुन्हा भेटत राहूच. थँक्यू सो मच. थँक्यू.